नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. पिंपरी शहरातील होर्डिंग धारकांकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन होत असल्याचं महापालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे होर्डिंग धारकांनी नियमांचे पालन करावे. एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंग धारकांना आणि संबंधित संस्थेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिलाय. पुणे शहर परिसरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवित असल्याने गंभीर अपघात घडतात. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. नोव्हेंबर अखेरीपर्यंत 30,927 चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 3,341 तर 634 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई झाली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे GPS हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केलाय. पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील 2 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावाचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हेवाडी खडकवासला येथे भर दिवसा एकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. सतीश थोपटे असं मृताचं नाव असून हल्लेखोर पसार झाले असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढलाय. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून थंडीमुळे रात्री बरोबर दिवसाही हुडहुडी जाणवू लागली. पुढील काही दिवस तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. पुरंदर तालुक्यातील विमानतळ हे भूसंपादनाचे एक मॉडेल आहे. ते विमानतळ प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते जुन्याच जागी म्हणजे पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एकतपूर आणि कुंभार वळण या गावच्या हद्दीमध्ये होणार आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी 5,000 कोटी रुपये लागणार आहेत. जागेचे भूसंपादन हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी किंवा MIDC साठी करायचा यावर देखील चर्चा होऊन अंतिम निर्णय होणे बाकी आहे. आणि पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्येच 2,832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महापालिका प्रशासनाने सुमारे 500 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीनंतर आणखी 200 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आलाय. निवडणुकांची आचारसंहिता तसेच निविदा प्रक्रिया वेळेत राबवण्यात आल्या नाहीयेत. तसेच महापालिकेच्या खर्चापेक्षा उत्पन्न अधिक ठरले. त्यामुळे प्रशासनाकडून या ठेवी बँकेत ठेवण्यात येत आहेत. अंदाजपत्रकात दरवर्षी जमा आणि खर्चाचे आकडे निश्चित असतात आणि वर्षभर मिळणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च भागवला जातो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीत आज पार पडला. सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांमुळे अलंकापुरी गजबजून गेली आहे. या सोहळ्यासाठी देवस्थान, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं 721वं वर्ष आहे. दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून माऊलींच्या समाधी दर्शनासाठी लक्षावधी भाविकांची गर्दी होते. प्रत्यक्ष दर्शनासाठी मात्र त्यांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे यंदा दर्शन लवकर मिळवण्यासाठी प्रशासन आणि देवस्थान यांनी एकत्रितरित्या तात्पुरती दर्शन बारी इंद्रायणीच्या काठावरील प्रशस्त जागेत उभारली आहे. वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.